नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आज 20 जुलै संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. पावसाळी अधिवेशन ही काही नवीन गोष्ट नाही किंवा संसदेचं कुठलंही अधिवेशन काही नवीन गोष्ट नाही. पण आजचं सुरू होणारं हे अधिवेशन वादळी का ठरतंय? दिल्लीत सध्या पूर्ण दिल्ली भर पावसात एखाद्या लावारसाप्रमाणे का तापलेली आहे? याचं कारण आहे, आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टी यांचं जंतर मंतरवरती मागच्या 23 दिवसांपासून जे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाला ते वेगळं रूप देणार होते. आज जंतर मंतरपासनं ते संसदेपर्यंत ते मोर्चा किंवा मार्च काढून संसदेजवळ पोहोचणार होते. त्यानंतर संसदेत सरकारतर्फे कोणीतरी एखादं डेलिगेशन यावं आणि आंदोलनकर्त्यांशी त्यांच्या मागण्यावरती चर्चा करावं आणि या आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवाव्यात, असा त्यांचा प्लॅन होता. पण मागच्या 2 दिवसांपासून जंतर मंतरचं जे एक पालटलेलं चित्र आहे ते आपण बघितलं. त्यामध्ये पोलिसांनी वेगवेगळ्या लेयर्सची सिक्युरिटी, वेगवेगळ्या लेयर्सची फोर्स तिथे तैनात केलेली आपल्याला दिसून येते. मोठ्या प्रमाणावरती दिल्लीच्या आजूबाजूच्या क्षेत्रातनं सुद्धा पोलीस आणि फौजफाटा मागवून जंतर मंतरला अक्षरशः गराडा घातलेला आहे. रॅपिड ॲक्शन फोर्स, दंगा विरोधी पथक, पोलीस, राखीव दल या ना त्या जितक्या असतील झाडून पुसून तेवढे सगळे पोलीस आता त्यांनी बंदोबस्तात लावलेले आहेत. यातच काल पासून जमावबंदी दिल्लीमध्ये लागू करण्यात आलेली आहे. म्हणजे 5 पेक्षा जास्त लोक एकत्र जमू शकणार नाहीत. हे सर्व का बरं? हे सर्व कशासाठी? या सगळ्या गोष्टींची चर्चा आणि त्याचबरोबर दिल्लीत सध्या काय परिस्थिती आहे हे सगळं आपण ताबडतोब जाणून घेणार आहोत. त्याआधी एक गोष्ट आम्हाला पत्रकार म्हणून तुम्हाला सांगायची आहे. ती म्हणजे काल आम्ही एक व्हिडिओ टाकला, आपण सर्वांनी पाहिला असेल. नसेल पाहिला तर जरूर जाऊन पहा की सोनम वांगचुक यांना अटक का केली असेल याचं विश्लेषण आम्ही केलं. त्यात काही कमेंटमध्ये आम्हाला निरोप आला की एकतर्फी बातम्या करू नका, एकतर्फी वगैरे करू नका. तर स्पष्ट आणि प्रांजळपणे आम्हाला तुम्हाला गावरान विश्लेषक तर्फे सांगायचं आहे की आम्ही एकतर्फी काय, आम्ही कोणताच पक्ष घेऊन बातम्या आणि व्हिडिओ करत नाहीत. पत्रकारांचा पहिला धर्म हा आहे की जे घडतंय, जी माहिती आहे ती जशीच्या तशी लोकांपर्यंत पोहोचवणं, नंबर 1. आणि नंबर 2, मग त्या सगळ्या घटना आणि त्या माहितीमधनं काय अर्थबोधित होऊ शकतात हे सांगणं. जे सत्य आहे ते सत्य सांगणं. आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, आम्ही कोणाच्याही बाजूने नाही. हा, आम्ही लोकशाहीच्या बाजूने नक्कीच आहोत. जोपर्यंत देशात लोकशाही आहे तोपर्यंत आम्ही लोकशाहीच्या बाजूने आहोत. सरकार कोणत्याही पक्षाचा असो, आम्हाला कोणत्याही पक्षाचे, कोणत्याही नेत्यांचे लाड नाहीत, ते करणारेही नाही कधी. आम्ही फक्त सत्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आता सत्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या या प्रक्रियेला कोणी एकतर्फीपणा म्हणत असेल तर ते त्यांचं विश्लेषण झालं. जसं आमचं विश्लेषण असतं तसं ते त्यांचं विश्लेषण झालं आणि ते करण्याचा त्यांना अधिकारही आहे. आमच्या एखाद्या प्रदर्शित केलेल्या माहितीशी किंवा मताशी तुम्ही सहमत नसाल तर जरूर बोला की तुम्ही सहमत नाहीये. नक्की सांगा. आम्ही आमच्या व्हिडिओचा कॉमेंट बॉक्स नेहमी एनेबल्ड ठेवत असतो, डिसेबल कधीही ठेवत नाही. याचसाठी की जर आमच्या मताशी तुम्ही सहमत नसाल तर बोला की, नक्की बोला. जरूर तुमचं मत मांडा, पण चांगल्या भाषेत, चांगल्या पद्धतीने, ज्या पद्धतीने आम्ही मांडतोय त्या पद्धतीने. जरूर आमच्या मतांना विरोध करा. आमचं अजिबात म्हणणं नाही की आम्ही जी माहिती सांगतोय किंवा आम्ही जे विश्लेषण प्रदर्शित करतो त्याच्याशी तुम्ही 100% सहमत असलंच पाहिजे. अजिबात नाही. तुम्ही असहमत असू शकता, असायलाही पाहिजे. यालाच तर लोकशाही म्हणतात. मग ती तुम्ही व्यक्त करा. आम्ही स्वागत करतो, पण भाषा, शब्द हे चांगले वापरावेत. आपण सुसंस्कृत, सुशिक्षित नागरिक आहोत. भारतासारख्या महान देशाचे नागरिक आहोत. ते सार्वजनिक ठिकाणी सुद्धा दिसून आलं पाहिजे. असो, आज सकाळी जेव्हा हा मोर्चा निघण्याची वेळ जवळ येत होती, रात्रीपासूनच पूर्ण रात्र आंदोलनकर्त्यांनी जागून काढली. रात्रीपासूनच त्याची तयारी सुरू होती. पोलीस तैनात करणं सुरू होतं आणि सकाळी 9 वाजेनंतर मोठ्या हालचालींना सुरुवात झाली.
पोलिसांनी साधारणपणे काल संध्याकाळनंतर जंतर मंतरकडे येणारे रस्ते ब्लॉक करायला सुरुवात केली. म्हणजे जंतर मंतर पर्यंत कोणी जाऊ शकणार नाही. मोठं बॅरिकेटिंग तिथे करण्यात आलं. दिल्लीतलं जंतर मंतरच्या आजूबाजूचे सर्व मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आले. आंदोलनकर्ते पोहोचू नयेत म्हणून बॅरिकेटिंग करण्यात आलं. पोलिसच्या लेयर्स वेगवेगळ्या टाकण्यात आल्या आणि अशा अभूतपूर्व बंदोबस्तामध्ये जंतर मंतरची सकाळ उजाडली. यानंतर अभिजित दिपकेंनी भाषण केलं. सोनम वांगचुक यांच्या पत्नी तिथे पोहोचल्या. चंद्रशेखर आझाद रावण हे सुद्धा तिथे पोहोचले आणि बरीच मंडळी तिथे पोहोचायला सुरुवात झाली. अचानकपणे तिथे रॅपिड ॲक्शन फोर्स, दंगा नियंत्रण पथक यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊ इच्छिणाऱ्या युवकांवरती लाठीचार्ज करायला सुरुवात केली. ज्याची भीती होती तेच झालं की पोलीस हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतील आणि तेच तिथे दिसून आलं. एका युवकाला 5-5 पोलिस मिळून काठीने बदलून काढत होते. त्याचा व्हिडिओ टीव्हीवरती आलेला आहे. दुसऱ्या एका युवकाला ढकलून देऊन काठीने मारत त्याला तिथून पिटाळून लावण्याचा प्रयत्न करत होते आणि चांगलाच लाठीचार्ज रॅपिड ॲक्शन फोर्सतर्फे करण्यात आला. त्यानंतर थोड्या वेळाने पोलिसांची एक पोस्ट आली, दिल्ली पोलिसांची. एक्सवरती त्यांनी पोस्ट केली की आम्ही कुठलीही हिंसा केलेली नाही, आम्ही कोणाला मारलं नाही, आम्ही फक्त शांतता अबाधित राहील याचा प्रयत्न करतोय. मग हे व्हिज्युअल्स जे होते ते काय होते? अशा परिस्थितीत या आंदोलनाचं अजूनपर्यंत आंदोलन सुरूही झालं नव्हतं. मार्च आणि मोर्चा हा सुरू सुद्धा झालेला नव्हता तरी लाठीचार्ज सुरू करण्यात आला. मग त्यानंतर चर्चा करावी, पोलिसांशी चर्चा करावी, अमकं करावं, धमकं करावं, असं सगळं तिथे चर्चा त्याची सुरू झाली. पण मोठ्या प्रमाणात गदारोळ हा जंतर मंतरवरती पाहायला मिळाला. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी अशा बातम्या येत होत्या की तिथं गर्दीच नाहीये, तिथं टाइमपास चालू आहे असं आहे. पण आजची दृश्य जर आपण बघितली तर जंतर मंतर फक्त जंतर मंतरच नाही तर आजूबाजूचा एरिया जो आहे तो गर्दीने युवकांच्या फुलून गेलेला होता. ज्या युवकाला हे रॅपिड ॲक्शन फोर्सवाले पोलीस मारत होते तो ओरडून ओरडून सांगत होता, मला तुम्ही अजून मारा पण मी या मोर्चात सहभागी होणारच, तुम्ही वाटेल तितकं मला मारा. मग एक महिला पोलीस आली, तिने मध्यस्थी केली आणि त्या तरुणाला दूर घेऊन गेली. आंदोलन, मोर्चा हा भारताचा इतिहास राहिलेला आहे आणि जी आंदोलनं चिरडल्या गेली त्याची सुद्धा इतिहासात नोंद झालेली आहे. या ठिकाणी मला अब्राहम लिंकन, जे अमेरिकेचे 1861 ते 1865 राष्ट्राध्यक्ष, 16वे राष्ट्राध्यक्ष राहिलेले आहेत, अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची एक व्याख्या केली होती त्यांनी स्वतः, की गव्हर्नमेंट इज ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. म्हणजे लोकांनी बनवलेलं, लोकांसाठीचं सरकार म्हणजे लोकशाही. पुन्हा आम्ही एकतर्फी बोलत नाहीये. लोकांनी बनवलेलं हे सरकार आहे, तर मग त्या सरकारात काही चुकीचं होत असेल तर ते बोलण्याचा अधिकार लोकांना आहे की नाही? असायला तर पाहिजे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक सांगा वाटतं की सरकारने किंवा सरकारच्या डेलिगेशनने हे सुद्धा म्हणणं नाही की मोदींनीच येऊन बोलायला पाहिजे. सरकारतर्फे कुठलंही एक डेलिगेशन यांना भेटावं, बोलावं, त्यांचं मत ऐकून घ्यावं, आपलं मत त्यांना सांगावं आणि जर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची चूक नसेल तर तसं त्यांनी आंदोलनकर्त्यांना कन्व्हिन्स करावं, सांगावं की धर्मेंद्र प्रधान हे किती उच्च प्रतीचे शिक्षण तज्ज्ञ आहेत, त्यांनी त्या जागेवरती, त्या मंत्रिपदावरती राहणं त्यांचं किती गरजेचं आहे, त्यांनी देशाच्या शिक्षण क्षेत्राला किती फायदा होणार आहे, विद्यार्थ्यांचं त्यांनी किती भलं होणार आहे, हे सर्व त्यांनी आंदोलनकर्त्यांना सांगावं, समजावून सांगावं, पटवून द्यावं, आंदोलन बंद होईल. किंवा राजीनामा घ्यावा, आंदोलन बंद होईल. पण आंदोलन चिरडून टाकणं हे कधीच एका सुदृढ लोकशाहीचं लक्षण असत नाही. सरकारने या प्रकारचा पवित्रा घेतला तर पुन्हा भारताच्या इतिहासात चिरडल्या गेलेलं आंदोलन म्हणून या आंदोलनाची ओळख राहील. आणि जी आंदोलनं चिरडली जातात त्याचा दोष हा नेहमी सरकारला लागत असतो. इंग्रजांपासूनचा इतिहास
काढून बघायला काही हरकत नाही. आपल्याला कळेल की जी आंदोलनं चिरडली गेली आहेत तीच मोठ्या अक्षरात लिहिल्या गेलेली आहेत. जी आंदोलनं यशस्वी होतात ती तर लिहिल्याच जातात, पण जी चिरडली जातात ती जास्त ठळकपणे, जास्त मोठ्या अक्षरात लिहिल्या जातात. आम्हाला खात्री आहे की आपलं हे सरकार असं काही करणार नाही. आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेईलच. आणि आज सकाळपासून जे वातावरण निर्माण झालेलं आहे दिल्लीमध्ये ते निवळेल. आणि आपण जे म्हणतो की नेहमीच बोलले जातात, आपले सन्माननीय प्रधानमंत्री सुद्धा म्हणतात की भारत हा युवकांचा देश आहे. युवा शक्ती ही आपल्या देशाची सर्वात मोठी शक्ती आहे. मग त्या शक्तीचं ऐकून घ्यायला काय हरकत आहे? ऐकून घ्या. मधला मार्ग निघत असतो. जितकी आंदोलनं मिटली आहेत, जितकी उपोषणं सोडली आहेत आंदोलनकर्त्यांनी, ती एक मधला मार्ग काढूनच सोडल्या गेलेली आहेत. जी आंदोलनं शांततेच्या मार्गाने मिटत नाहीत, ते मी आधी सांगितल्याप्रमाणे इतिहासात जास्त ठळक अक्षरात ती लिहिल्या जातात. हे आम्ही फक्त सत्य तुमच्यासमोर मांडतोय. जे घडतंय ते आणि जे घडायला पाहिजे लोकशाहीच्या व्याख्येनुसार ते, हे आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत. अर्थात आपल्या यावर काही म्हणणं असेल तर यू आर मोस्ट वेलकम. तुमच्या कमेंट या नेहमीच स्वागतार्ह राहतील. तुम्हाला या सर्व घडत असलेल्या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते नक्कीच मांडा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.